फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोज सकाळचा आपला हा 7 वाजताचा लेक्चर ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडीचे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि त्यांचं स्पष्टीकरण या स्वरूपात डिस्कशन करत असतो. आणि या सगळ्या चालू घडामोडी आपण करत असतो दैनंदिन वृत्तपत्रातून, ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाच्या आहे. तर आज 10 फेब्रुवारी या संबंधित आज वृत्तपत्रामध्ये आलेल्या महत्त्वाच्या बातम्या, त्यावर आधारित प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण पाहूया. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका. मित्रांनो, शेअर सुद्धा करत चला. तुम्हाला या दैनंदिन चालू घडामोडीचे पीडीएफ दररोज व्हॉट्सअपवर प्राप्त करायचे राहत असतील तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही दररोज या प्राप्त करू शकता. याची फीस नाममात्र 30 रुपये प्रति महिना ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट, चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपी साठी अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि या ठिकाणी प्लस फीचर्स घेताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. अनअकॅडमी प्रस्तुत करत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एक्झाम, जी होणार आहे 20 फेब्रुवारीला वसंत पंचमी स्पेशल अ मेगा हंट मॉक टेस्ट फॉर कंबाईन एक्झाम. याच्यामध्ये 300 पर्यंतची रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय आकर्षक इथं प्राइजेस दिल्या जाणार आहे. आणि त्यासोबतच एक एक्झाम होणार आहे फेब्रुवारी 13ला 10 AM 60 मिनिटाची एक्झाम लाईव्ह टेस्ट होणार आहे. आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला स्क्रीनवर दिसणारे पारितोषिक तुम्ही पार्टिसिपेट करून जिंकू शकता. आणि या टेस्ट देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. प्रश्न क्रमांक 135, गोदातटीचे कैलास लेणे हा कोणाचा स्मृती विशेषांक ग्रंथ मराठी साहित्य परिषदेद्वारा पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे. तर हा स्मृती विशेषांक ग्रंथ जो आहे, जो मराठी साहित्य परिषदेने पुनर्प्रकाशित केला आहे, हा आहे नरहर कुरंदर यांचा. कोणाचा आहे? नरहर कुरंदर यांच्या स्मृती विशेषांक निमित्त गोदातटीचे कैलास लेणे त्यांनी पुनर्प्रकाशित केलाय. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समीक्षक नरहर कुरंदकर यांचा स्मृती विशेषांक गोदातटीचे कैलास लेणे लोकाग्रहास्तव पुनर्प्रकाशित करण्यात आलाय. मराठी साहित्य परिषदेने या ग्रंथाचं प्रकाशन केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षे हा ग्रंथ उपलब्ध नव्हता. वाचकांची मागणी असल्याने या संस्थेने ग्रंथाचे पुन्हा प्रकाशन केले आहे. नरहर कुरंदकर यांचे राजकीय चिंतन, पौर्वात्य तत्वज्ञानाविषयीचे त्यांचे विचार, इहलोकवादाविषयीचे त्यांचे विश्लेषण, कुरंदकर यांची दलित साहित्यविषयक भूमिका, नाट्यशास्त्र व संगीत विषयक चिंतन इत्यादी गोष्टींचा समावेश या विशेषांकात आहे. आणि कवी मर्ढेकर यांच्याविषयीचे लेखन, 18व्या शतकातील भारत असे कुरंदकर यांचे अप्रकाशित साहित्य या विशेषांकामध्ये उपलब्ध आहे. आणि यासोबतच गीता रहस्य या विषयावरील कुरंदकर यांचे आकाशवाणीवरील भाषण मी आस्तिक का नाही या विषयावरील नांदेड येथील व्याख्यान या गोष्टीही विशेषांकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्राचार्य आणि साहित्य समीक्षक या दृष्टिकोनातून कुरंदकर यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्यात आलाय आणि त्यांचा जीवनपटही या विशेषांकात उलगडण्यात आलाय. आणि विशेषांकाच्या शेवटी त्यांच्या प्रकाशित लेखांची सूची सुद्धा देण्यात आली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 136, कोणत्या भारतीय माहितीपटाला 94व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालंय? ओके, ऑस्कर पुरस्कार नाही मिळालाय, नामांकन झालंय, म्हणजे नॉमिनेट झालाय. तर कोणता तो माहितीपट आहे? तर त्याचं नाव आहे रायटिंग विथ फायर. रायटिंग विथ फायर. तर आपण या रायटिंग विथ फायर या माहितीपटाबद्दल थोडी माहिती पाहूया. तर रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष दिग्दर्शित भारतीय माहितीपट रायटिंग विथ फायरला 94व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालंय. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट ठरलाय. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी रायटिंग विथ फायर सोबतच असेन्शन, एटिका, फ्ली आणि समर ऑफ द सोल या माहितीपटांनाही नामांकन मिळालंय. म्हणजे असेन्शन, एटिका, फ्ली, समर ऑफ द सोल आणि रायटिंग विथ फायर हे सगळे नॉमिनेट झाले. याच्यापैकी कोणत्या तरी एकाच आता या अवॉर्डसाठी सिलेक्शन केले जाईल. अजून काही माहिती आहे का ते सुद्धा पाहूया. तर रायटिंग विथ फायर हा माहितीपट दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या खबर लहरिया वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. महत्वाचं वर्ड आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणतं वृत्तपत्र? खबर लहरिया. हा सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. या वृत्तपत्राची सुरुवात 2002 मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओनं बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. रायटिंग विथ फायर मध्ये खबर लहर या वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. या अगोदर रायटिंग विथ फायरचं 2021 मध्ये सन डान्स फिल्म फेस्टिवल मध्ये वर्ल्ड प्रीमियर झालं होतं. या फेस्टिवल मध्ये या माहितीपटानं द ऑडियन्स अवॉर्ड आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड जिंकलं होतं.
आतापर्यंत या माहितीपटानं 20 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो, नोट करून ठेवा, स्क्रीनशॉट काढा, किंवा ज्या लोकांनी या पीडीएफ साठी सबस्क्रिप्शन घेतलंय त्यांना हे सगळं व्हॉट्सअपवर प्राप्त होत राहील. या सबस्क्रिप्शनची फीस किती आहे? नाम मात्र 30 रुपये प्रति महिना. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 137. भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारलाय? तर तो कार्यभार स्वीकारलाय रवी मित्तल यांनी. IAS आहेत, यांच्याबद्दल आपण थोडीफार माहिती पाहूया. नवी दिल्ली येथे आज रवी मित्तल यांनी भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1986च्या तुकडीचे बिहार कॅडेटचे अधिकारी असलेले मित्तल मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत आणि त्यांनी पर्यावरण विज्ञानमध्ये MPhil केलेला आहे. भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाचे अध्यक्ष म्हणून रुजू होण्यापूर्वी ते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभाग सचिव पदावरून निवृत्त झाले. मित्तल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे विशेष सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. मित्तल यांनी भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इत्यादींसह विविध संस्थांच्या मंडळावरही काम केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 138. खोल समुद्रातील संसाधने शोधणे आणि त्यांचा शाश्वत उपयोग आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे? तर त्या मिशनचं नाव आहे डीप ओशन मिशन. डीप ओशन मिशन. खोल सागरातील मोहिमांद्वारे म्हणजे डीप ओशन मिशनमुळे कॉर्पोरेट उद्योगी सागरी संसाधनांचे अधिक शोषण करणार नाहीत आणि देशातील मच्छीमारांच्या जीवनमानावर आणि उपजीविकेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आणि डीप ओशन मिशनचे उद्दिष्ट खोल समुद्रातील संसाधने शोधणे आणि त्यांचा शाश्वत उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आहे असं सांगण्यात आलंय. आणि भविष्यासाठी नवनवीन संसाधने शोधून काढणे आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे जेणेकरून उपजीविकेसाठी अधिकाधिक संधी निर्माण होऊ शकतील, हा या उपक्रमाचा परिणाम होणार आहे. आणि डीप ओशन मिशन जल अर्थव्यवस्थेशी म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमीशी संबंधित आहे. डीप ओशन मिशनच्या उपक्रमांमुळे जल अर्थव्यवस्थेतील घटक उदाहरणार्थ मत्स्यपालन, पर्यटन आणि सागरी वाहतूक, नवीकरणीय ऊर्जा, मत्स्यपालन, समुद्रातील उत्खनन मोहिमा आणि सागरी जैव तंत्रज्ञान या घटकांना त्याची मदत होणार आहे. ही माहिती आज लोकसभेत एका लेखी उत्तरात पृथ्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. प्रश्न क्रमांक 139. 2020-21 मध्ये भारतामध्ये एकूण किती FDI आलाय? जाती नाही, इथे किती पाहिजे होतं. ओके, एकूण किती FDI आला आहे? तर याची आकडेवारी सुद्धा आज लोकसभे आणि राज्यसभेमध्ये चर्चासत्र सुरू होतं त्याच्यातच देण्यात आली. तर भारतामध्ये 2020-21 मध्ये एकूण 81.97 अब्ज डॉलर्स FDI आलं आहे. आणि थेट परदेशी गुंतवणुकीच्या म्हणजेच FDI ला ओघ 2014-15 मध्ये 45.15 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून 2020-21 मध्ये 81.97 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत वाढलाय. गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये भारतामध्ये 339.55 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक नोंदवण्यात आली आहे. आणि या गुंतवणुकीचं जर आर्थिक वर्षाने तपशील पाहायचं असलं तर खाली दिलेलं आहे बघा. 2016-17 मध्ये आलं होतं 60.22 अब्ज अमेरिकी डॉलर्स, 2017-18 मध्ये 60.97, त्याच्यानंतर 18-19 मध्ये 62, 19-20 मध्ये 74.39 आणि 20-21 मध्ये 81.97 अब्ज डॉलर्स इतकं FDI आलं होतं. सरकारनं अलीकडेच अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत. केवळ गेल्या एका वर्षात विमा, संरक्षण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांमध्ये FDI धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 140. स्वामित्व SVAMITVA असं याचं म्हणजे शॉर्टकट मध्ये त्याला स्वामित्व योजना म्हटलं जाते. अंतर्गत SOI काय तर सर्वे ऑफ इंडिया सोबत किती राज्यांनी सामंजस्य करार केलाय? तर एकूण 29 राज्यांनी या SOI सोबत या संबंधीचा सामंजस्य करार केलाय. ही सुद्धा राज्यसभे आणि लोकसभेमध्ये चर्चासत्र घडत असते त्याच्यात ही माहिती समोर आली. एकूण 29 राज्यांनी हा करार केलाय. केंद्रीय विभागीय योजनेअंतर्गत गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानासह आलेखन म्हणजेच स्वामित्व योजना आर्थिक वर्ष 2020-21 पासून सुरू झाली. कायदेशीर मालकी हक्क देऊन गावातील घर मालकांना गावातील रहिवासी भागात घर दिल्याच्या हक्कांची नोंदणी करून घेणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. पंचायत राज मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग म्हणजेच सर्वे ऑफ इंडिया, राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांनी याची अंमलबजावणी केली जात आहे. आणि या योजनेच्या
अंमलबजावणीसाठी राज्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश या राज्यासह 29 राज्यांनी SOI म्हणजे भारतीय सर्वे विभाग म्हणजे सर्वे ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केलाय. उत्तर प्रदेश राज्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या संख्येच्या तपशिलासह ज्यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत त्यांच्या मालमत्तेचा मालकी हक्क देण्यात आले आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मित्रांनो, अनअकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहेत. त्यामध्ये 9 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा, बॅच नंबर 21. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. PSC तर्फे येणाऱ्या सर्व परीक्षांचा शेड्यूल जाहीर झालाय. या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्ही अनअकॅडमीवर करू शकता. तर आजच अनअकॅडमी ऍप जॉईन करा आणि आपल्या MPSC एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 141. भारतातील सर्वात मोठ्या कम्युनिटी टॉयलेटचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 धारावी या ठिकाणी. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतातील सगळ्यात मोठ्या धारावीतील कम्युनिटी टॉयलेटचे उद्घाटन केलं. या कम्युनिटी टॉयलेटचा फायदा जवळपास 50,000 नागरिकांना होणार आहे. या कम्युनिटी टॉयलेटमध्ये आंघोळीची सुविधा, वॉशिंग मशीन सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असणार आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आणि आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये सांगितलं की आज धारावीत सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. यामध्ये 800 शौचालयांची सोय करण्यात आली आहे आणि हे देशातील सगळ्यात मोठं कम्युनिटी टॉयलेट आहे. आम्ही नागरिकांना चांगल्या सुविधा, शुद्ध पाणी पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच आपल्या देशातील या सगळ्यात मोठ्या केंद्रासाठी मुंबई महानगरपालिकेला ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानतो. आम्ही घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांत्राकुज आणि गोवंडी येथील आणखी 10 ठिकाणी अशी सुविधा केंद्रे सुरू करणार आहोत, अशी त्यांनी त्यांच्या ट्विटद्वारे माहिती दिली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 142. कोरोना विरोधी कोणत्या नेझल स्प्रेला DCGI कडून उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता मिळाली आहे? तर त्या नेझल स्प्रेचं नाव काय? तर ज्याला DCGI ने मान्यता दिली आहे तर ते आहे फॅबी स्प्रे. कोणाचा आहे, कोणी तयार केलाय ते आपण स्पष्टीकरण पाहूया. तर ग्लेनमार्कनं कॅनेडियन कंपनी सॅनोटाइजच्या सहकार्यानं हे तयार केलंय आणि फॅबी स्प्रे ब्रँड अंतर्गत बघा काय नाव ठेवणार आहे, फॅबी स्प्रे ऑप्शन नंबर 1. ब्रँड अंतर्गत नायट्रिक ऑक्साईड भारतात नायट्रिक ऑक्साईडच्या याला स्प्रेला भारतात लॉन्च करण्यात आलाय. नेझल स्प्रेसाठी कंपनीला औषध नियामकाकडून उत्पादन आणि मार्केटिंगसाठी मान्यता मिळाली आहे. ग्लेनमार्कला देशाचे औषध नियामक ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI कडून नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे ऍक्सिलरेटेड अप्रुव्हल प्रक्रियेच्या उत्पादन आणि विपणनासाठी वेगवान मान्यता मिळाली आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की नेझल स्प्रेनं भारतातील फेज 3 चाचण्यांचे प्रमुख अंतिम बिंदू पूर्ण केले आहेत आणि 24 तासात व्हायरल लोडमध्ये 94% आणि 48 तासात 99% घट यशस्वीपणे दाखवली आहे. नायट्रिक ऑक्साईड नेझल स्प्रे चाचण्या कोविड-19 रुग्णांमध्ये सुरक्षित आणि सहनशील असल्याचं आढळून आलं आणि ग्लेनमार्क त्याचे फॅबी स्प्रे या ब्रँड नावानं विक्री करणार आहे. हे नेझल स्प्रे चाचणीत प्रभावी आढळलं. कंपनीचं म्हणणं आहे की हा नायट्रिक ऑक्साईड आधारित नाकातील स्प्रे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्याचं काम करेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 143. साहित्य अकादमी पुरस्कार 2021 गुजराती भाषेसाठी कोणत्या कविता संग्रहाची निवड झाली आहे? तर एकूण इथे तुमच्यासाठी फ्रेम करतो मी एक प्रश्न की साहित्य अकादमीद्वारे एकूण किती भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो? एकूण किती भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो? आधीच सगळ्या भाषांसाठी जे पुरस्कार घोषित झाले होते परंतु काही भाषा शिल्लक होत्या, त्या भाषेसाठी पुरस्कार साहित्याची निवड करणं बाकी होतं. त्याच्यातली एक गुजराती आहे, उर्दू आहे, मैथिली आहे, या भाषा बाकी होत्या. तर त्याच्यातल्या आता गुजराती भाषेसाठी एका साहित्याची निवड झाली आहे. ते एक कविता संग्रह आहे. तर त्याचं नाव आहे गंध मंजुषा. अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी तयार करतो. एक तर प्रश्न असा की साहित्य अकादमीद्वारे एकूण किती भाषेसाठी पुरस्कार दिला जातो आणि दुसरा प्रश्न मराठी भाषेसाठी कोणत्या साहित्यांची निवड साहित्य अकादमी पुरस्कार 2021 साठी करण्यात आली होती? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. हे सगळं आपण लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे. ज्या लोकांना माहित आहे त्यांनी नक्कीच हे कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहित होऊन जाईल. तर साहित्य अकादमीद्वारे गुजराती भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2021 यज्ञेश दवे यांच्या कविता संग्रह गंध मंजुषाला प्राप्त झालाय. कोणाचा आहे गंध मंजुषा? यज्ञेश दवे यांचा आणि हा गुजराती भाषेतील आहे. ओके.
तर या ठिकाणी आपले क्वेश्चन कंप्लीट होतात. आय होप सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे ठरतील आणि सगळ्यात तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि सगळ्या पीडीएफ व्हॉट्सअप प्राप्त करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून नाममात्र 30 रुपये प्रति महिना फीस पेड करून तुम्ही महिनाभर या प्राप्त करू शकता. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना मित्रांनो तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010 आणि सगळे रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्याचा फायदा तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आजच अनअकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.